राम राम मित्रांनो, आज जायचं आहे आपल्याला वडगाव टू ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाटापासून 20 किलोमीटर अंतर आहे. तिथून आपल्याला परत रिटर्न येणं आहे, रिटर्न ट्रिप आहे. चला मग बसलो गाडीमध्ये बसल्या बसल्या आपण घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन, साईबाबाचं दर्शन आणि बजरंगबलीचं दर्शन. दर्शन घेणं झालं आणि गेली आपण गाडी स्टार्ट केली आणि निघालो आपण वडगावच्या दिशेने. गार 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 स्टेअरिंग घुमून निघालो आपण वडगावच्या दिशेने. आता नवला कुमरीमधून बाहेर पडलो आला जेसीबी कंपनी जाऊ. बघा व्ह्यू किती भारी दिसतोय. व्ह्यू एन्जॉय करत करत पोहोचलो आपण कस्टमरच्या घरी वडगावला. हे बघा कस्टमरच्या घरी. इथून कस्टमरला घेणं आहे आणि ताम्हिणी घाटाला मध्ये जाणं आहे. बघा आपली लक्ष्मी कशी दिसते, कडाक टॅक. इथून कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो आपण ताम्हिणी घाटामध्ये. कस्टमरला पिकअप केलं तेव्हा आपण व्हिडिओ काढला नाही. टोल नाक्यात समोर आल्यानंतर आपण व्हिडिओ चालू केला. तिथून समोर आलो आणि लागला आपला देव रोडला आपलं सिग्नलला खूप जाम असतं बाबा. कधी या कधी जामच असतंय. असं कधीच होत नाही इथं खाली भेटतं म्हणून आपल्याला. हे जाम करून पोहोचलो आपण सीएनजी पंपावर. SK सीएनजी पंप. तिथे आपल्या लाईन मध्ये 2-3 गाड्या समोर होत्या. तिथे आपण सीएनजी भरणार आहोत, कारण आपलं सीएनजी पुढे सीएनजी भेटत नाही नंतर. मग पुढं आपला आला आहे आता नंबर. आपण केली आता सीएनजी चालू. इथे टाकी फुल करून घेऊ नंतर, म्हणजे आपल्याला यायला टेन्शन नाही आता. सीएनजी भरता कस्टमरला आला कॉल आणि पुढचा प्लॅन झाला कॅन्सल. कस्टमर म्हणाले पुढचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आपल्याला आता रिटर्न वडगावला जायचं आहे. मग काय घेतलं U-टर्न आणि निघालो वडगावच्या दिशेने. हे बघा गाडी कशी दूर सोडते. तिथून डायरेक्ट आलो कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला सोडले आणि निघालो आपण दुसऱ्या बुकिंगच्या बसोदामध्ये. तिथून लागली आपल्याला बाणेरची ट्रिप. ती पण आणि मीटरने घेतलेली होती. म्हटलं बरं झालं मीटरने दिली. तिथून कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो आपण बाणेरच्या दिशेने. पुढे आलो आपण तळेगाव टोल नाक्याला. आपलं थोडेफार गाड्या होत्या समोर. आपण गाड्या पार केल्या आणि निघालो सरळ बाणेरला. टोल नाक्याची ट्रॅफिक पार करून पुढे आलो आणि देव रोडला डायरेक्ट 5 किलोमीटर मध्ये ट्रॅफिक जाम. बापरे बाप, 5 किलोमीटर ट्रॅफिक जाम लागले तिथं. तिथेच आपला पाऊण तास गेला. ती ट्रॅफिक पार करून पुढे आलो आणि पुढे मोकळं वाटलं. म्हणलं असं मस्त श्वास घेतला मोकळा. तिथून डायरेक्ट आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला हे बघा आपले कस्टमर चालले इथं. कस्टमरला इथं ड्रॉप केलंय. आपण बघू दुसरी ट्रिप कुठली पडते. बाणेरवरून दुसरी ट्रिप पडली आपल्याला पिंपरी चिंचवडला. पुढे आलो वाकडमध्ये आल्या आपल्याला झाला पाणी चालू, जोरदार पाऊस. त्याला असं वाटतं की आता हे उन्हाळा नाव बदलून टाकावं ऋतूचं. याचं नाव ठेवा उन्हाळा, कारण उन्हाळ्यात पाऊस पडतोय आता. वाकडवरून थोडं समोर आलो आणि आणखी जोरात पाऊस चालू झालाय. तिथून पुढे आलो आणि पिंपरी चिंचवडला आलो. कस्टमरला ड्रॉप केलंय आणि आपल्याला पडली लगेच शिंदेगाव चाकणला. तिथून कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो आपण शिंदेगावच्या दिशेने. हे बघा आपल्या समोर फायर ब्रिगेडची गाडी आहे आणि लोक साईटच देत नाही. अरे यार, कोणाला साईट देऊ का नका देऊ, पण ॲम्ब्युलन्सला आणि फायर ब्रिगेडच्या गाडीला नक्की साईट द्यायचा यार, कारण की कोणाच्या आयुष्याचा सवाल असतो यार. तिथून समोर आलो आपण निगडी बस स्टँडला. 2 मिनिटाचा आपल्याला सिग्नल झाल्यानंतर भक्ती शक्तीची बस आपण राईट घेतला आणि पुढे आलो आपण शिंदेगावला. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला लागला पाऊस, कारण आपल्याला काही मदत पाऊस लागला नाही. डायरेक्ट शिंदेगावमध्ये पाऊस चालू झाला. शिंदेगावमध्ये खूप जोरात पाऊस चालू झाला होता. आपण आलो कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला इथे ड्रॉप केलंय. आपण आता जाऊया नवला कुंभरीला, कारण नवला कुंभरी इथून जवळच आहे. फक्त 4 किलोमीटर आहे. मस्त गाणे ऐकत निघालो. तुम्ही पण ऐका.